दरम्यान आज समुद्रकिनारी सुरक्षा काय आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। जर उरणमध्ये रस्त्यांची परिस्थिती बघितली तर ठिकठिकाणी उरणमध्ये या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, नाकाबंदी लावण्यात आलेली आहे। मात्र सागरी मार्गे ज्या मार्गे अनेक नाव उरणमध्ये येतात त्या ठिकाणी जर सुरक्षा सध्या बघितली तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था आपल्याला दिसून येत नाही। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो शेकडो अशा बोटी या ठिकाणी समुद्रामध्ये तरंगताना दिसतात आणि त्यामध्ये जर कुठल्या प्रकारची एक अनोळखी नाव आली तर ती ओळखू येईल अशा पद्धतीची कुठली व्यवस्था नाही। अनेक नाविकांना या ठिकाणच्या मासेमारांना ओळखपत्र दिलं जाते, मात्र जी माहिती पुढे येते या ओळखपत्राची तपासणी कधीही रेग्युलर पद्धतीने नियमित पद्धतीने तपासणी केली जात नाही। त्यामुळे या ठिकाणी कुठली सुरक्षा नसते, ज्यावेळी अलर्ट असते त्याचवेळी फक्त या ठिकाणी सुरक्षा आणि तपासणी केली जाते अशी तक्रार या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी एकंदरीत रस्त्यांवरती जरी नाकाबंदी केली असली तरी समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ल्यासारख्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तो धोका कायमच मुंबईवर आणि संपूर्ण देशाच्या समुद्र किनारपट्टीवर तो धोका कायम असेल। गजानन बाळापूरकर सह अक्षय कुडकेलवार, एबीपी माझा, मुंबई।